अरे थांब जरा. इतका निराश होऊन कुठे चाललायस? तू हा व्हिडिओ स्किप करणार होतास, पण कदाचित देवानेच तुला इथे थांबवलं आहे. जर तुझ्या आयुष्यात सध्या खूप समस्या असतील, तर हा संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे. पुढे जाऊ नकोस. आधी माझं एक वाक्य ऐक, कारण मी तुझ्यासाठीच बोलत आहे. होय, स्क्रोल करू नकोस. आज साक्षात देव तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलू इच्छित आहे. तुला असं वाटतंय की सगळं संपलंय, पण थांब. देव अजून तुझ्यासाठी काम करत आहे. तुझ्या मनात सध्या जे चाललंय ते देवाला माहीत आहे. आता तू एकटा नाहीस. देव आत्ता तुझ्याशी बोलतोय. हार मानू नकोस, अजून वेळ आलेली नाही. जर हा व्हिडिओ तुझ्यासमोर आला असेल, तर हा योगायोग नाही. कारण देव म्हणतो, तुझं दुःख मला दिसतंय. तू रडतोस तेव्हा लोकांना दिसत नाही, पण मला सगळं काही दिसत आहे. म्हणूनच हा संदेश तू पूर्णपणे ऐक. हा संदेश तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. तू इतका शांत का झालायस? तुझ्यात अजून खूप ताकद आहे. आज देव तुझ्याशी एक सत्य बोलणार आहे, जे कदाचित तुला कोणी सांगितलं नाही. तुला असं वाटतं की देव खूप उशीर करतो, पण बाळा, कधी-कधी देव उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही. तुला वाटतं देवाने तुला विसरलंय. थांब. देवाचं उत्तर तू एकदा शेवटपर्यंत ऐकून घे. आज देव तुझ्यासाठी एक दार उघडणार आहे. होय, तू इतका संघर्ष करत आहेस, तर तुला सर्व काही देव देणार आहे. आणि तू इतका संघर्ष का करत आहेस, याचं उत्तर सुद्धा देवाकडे आहे. हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक, कारण देव तुझ्यासाठी काहीतरी खास देत आहे. जर तू तयार असशील, तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनल तू सबस्क्राईब कर. बघ, चिंता तू करू नकोस, टेन्शन तू घेऊ नकोस. कारण साक्षात देवाचा आशीर्वाद आता तुला मिळणार आहे. होय बाळा, तुला असं वाटतं की तुझं कोणी ऐकत नाही, पण साक्षात देव तुझ्याशी थेट बोलत आहे. आज तुझ्याशी देवाने बोलण्यासाठीच थांबवलं आहे. सध्या तू खूप थकलायस, खूप सहन केलंयस. कधी-कधी तुला वाटतं की देवा, मीच का? पण देवाने तुला कधी सोडलेलं नाही. तू जेव्हा रात्री निमूटपणे, शांतपणे रडतोस, तुझ्या मनातल्या वेदना कुणालाही सांगू शकत नाहीस, तेव्हा तुला वाटतं की तू एकटाच आहेस. पण लक्षात ठेव, तुझे अश्रू तुझ्या भगवंताला दिसतात. जगाला कदाचित तुझं दुःख दिसत नसेल, पण मला सगळं दिसतं बाळा. उशीर होतो, पण अन्याय आता होणार नाही. तुझ्या आयुष्यात इतक्या अडचणी येत आहेत, पण एक गोष्ट लक्षात राहा. मी तुला त्या मार्गावर चालवत आहे, जिथे तुझं खरं सुख वाट पाहत आहे. होय बाळा, तू अनेक वेळा तुटलास, हरलास. अनेक वेळा तुला हार मानावीशी सुद्धा वाटली. लोकांनी तुला नावे ठेवली, कमी लेखलं. तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण मी सदैव तुझ्यावर विश्वास ठेवतो. मला माहीत आहे तुझ्यात किती ताकद आहे ती. होय, तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक दुःख, यामागे एक कारण आहे. बाळा, मी तुला अजून जास्त मजबूत बनवत आहे. कारण पुढे तुला जे मिळणार आहे, त्यासाठी तुला मजबूत असणं आवश्यक आहे. होय माझ्या लेकरा, आयुष्यात कधी-कधी लोक सोडून जातील, नाती तुटतील. ज्यावर विश्वास ठेवला तोच धोका देईल, पाठीत खंजीर खुपसेल, दूर निघून जाईल. पण माझ्या लेकरा, तू लक्षात ठेव, लोक येतील आणि जातील, पण मी तुझी साथ कायमच देणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर माझ्या ह्या वचनावर विश्वास असेल, तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे तू टाईप कर. स्वतःवर विश्वास ठेव. तू खूप वेळा स्वतःला कमी समजतोस,
तुला असं वाटतं की मला हे जमेल का, मी करू शकत नाही, मला लोक नाव ठेवतील. पण मी तुला एका कारणासाठी बनवलं आहे. तुझ्यात एक खास, विशिष्ट, वेगळी अशी ताकद आहे, जी अजून तुला स्वतःलाच कळलेली नाही. तर मग लोकांचं बोलणं तू कशाला मनावरती घेतोस? माझ्या लेकरा, वेळ बदलणार आहे. आज परिस्थिती कठीण आहे, पण कायम हीच वेळ राहणार नाही. रात्र कितीही काळी असली तरी सूर्य उगवतोच हे तू लक्षात ठेव. आणि बघ, तू प्रयत्न करत राहा. तुझी साथ मी शेवटपर्यंत नक्कीच देणार आहे. मला माहीत आहे बाळा, तुझा माझ्यावर खूप विश्वास आहे. फक्त थोडा धीर ठेव. तुझ्या प्रार्थना मी ऐकतोय. तू जे मागतोयस ते योग्य वेळी मी तुला देणार आहे. कधी कधी उशीर होईल, कारण मी तुला तू मागत आहेस त्याहून अधिक चांगलं देण्याची तयारी करत असेल. होय, आजपासून एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्यासोबत आहे. जेव्हा तुला वाटेल की आता सगळं संपलं, तेव्हा फक्त डोळे बंद करून मला आठव, कारण मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. होय माझ्या लेकरा, बघ, तुला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. होय, कारण तू स्वतःवरतीच जर विश्वास ठेवला नाहीस, तर हे जग तुझ्यावर का बरं विश्वास ठेवील? माझ्या लेकरा, तू खूप वेळा स्वतःची किंमत कमी करतोस. जगाने तुला समजून घेतलं नाही म्हणून तू कमी होत नाहीस. मी तुला जसा बनवला आहे तसाच तू खूप खास आहेस. कधी कधी तू शांत राहतोस. लोकांना वाटतं तू कमकुवत आहेस. पण खरं तर शांत राहण्यासाठी सुद्धा खूप ताकद लागते. ज्यांना स्वतःवर विश्वास असतो ते जास्त बोलत नाहीत. होय माझ्या लेकरा, तुझ्या प्रत्येक वेदनेचं मलम आता तुला मिळणार आहे. तुझ्या आयुष्यात जे दुःख आलं, ज्या लोकांनी तुला दुखावलं, हिणवलं, नाकारलं, ते सगळं व्यर्थ नाही. प्रत्येक वेदना तुला काहीतरी अनमोल शिकवून जाणार आहे. त्या शिकवणीमुळेच तू आज अधिक मजबूत झालेला आहेस. माझ्या बाळा, सर्वात प्रथम तू स्वतःवरती विश्वास ठेव आणि स्वतःवर प्रेम कर. तू सगळ्यांसाठी खूप काही करतोस, पण स्वतःसाठी काय करतोस? त्यासाठीच तू स्वतःवर प्रेम करायला शिक. कारण जो स्वतःची काळजी घेतो तो खऱ्या अर्थाने मजबूत बनतो. होय माझ्या लेकरा, योग्य वेळ आता जवळ आत आहे. त्यासाठी तू सज्ज राहा. तू सज्ज असशील तर होय देवा मी सज्ज आहे असे तू टाईप कर. कदाचित तुला वाटत असेल की तुझ्या आयुष्यात कधीच काही चांगलं होणार नाही. पण बघ, तुझ्या आयुष्यातील चांगली वेळ खूप जवळ आली आहे. फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. माझ्या लेकरा, जर तुला स्वतःवरच विश्वास नसेल तर तू काय सिद्ध करून दाखवशील? तू अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी करत बसतोस. त्यांच्याकडे जास्त आहे, ते पुढे गेले आहेत असं तुला सारखं वाटतं. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे आणि तुझा मार्गही खूप खास आहे. मोठं यश एकाच दिवसात मिळत नाही बाळा. ते लहान लहान प्रयत्नांमधून तयार होतं. म्हणून रोज एक छोटं पाऊल पुढे टाक. हळूहळू तुझं आयुष्य बदलताना तुला स्वतःलाच दिसणार आहे. होय माझ्या लेकरा, कधी कधी तू भूतकाळातील चुका आठवून स्वतःलाच दोष देतोस. पण प्रत्येक माणूस हा चुका करतोच, कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. त्या चुका तुझं आयुष्य संपवत नाहीत, तर तुला अधिक मजबूत, शहाणं आणि स्ट्रॉंग बनवतात. होय बाळा, जेव्हा सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे तुला वाटतात, तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेव. कारण मी असा दरवाजा उघडणार आहे जे तुला आज दिसणार नाही, पण तुझं आयुष्य आता उज्ज्वल होणार आहे. होय माझ्या लेकरा, तू खूप खास आहेस. तुझं आयुष्य खूप मौल्यवान आहे. तू कितीही तुटलास, कितीही थकलास, तरी उठ आणि पुन्हा चालायला लाग. कारण मी नेहमी तुझ्यासोबत आहे.
प्रत्येक क्षणी. होय बाळा, बघ, विश्वास असेल तरच हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक आणि हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. माझ्या लेकरा, मला माहीत आहे तू खूप थकला आहेस. कधीकधी तू पण खूप थकतोस, मनाने, विचाराने, आयुष्याच्या ओझ्याने, आणि तुला वाटतं आता माझ्याकडून काहीच होणार नाही. माझ्या लेकरा, थकवा येणं म्हणजे हार नाही. थोडा वेळ थांब, श्वास घे आणि पुन्हा उभा राहा. तुझं मन खूप चांगलं आहे बाळा. तू अनेक वेळा लोकांसाठी खूप चांगले कामं केली आहेस. त्यांना मदत केलीस. त्यांच्या अडचणीच्या काळात तू धावून उभा राहिलास आणि त्याच लोकांनी तुला दुखवलं, हिणवलं. पण माझ्या लेकरा, तुझं चांगुलपण कधीच वाया जाणार नाही हे लक्षात ठेव. तुझे प्रत्येक कर्म तुझ्या कर्माच्या डायरीत आता नमूद केलेले आहेत. तुला जे मिळालं नाही त्याचं दुःख तू करू नकोस. त्यापेक्षा अजून खूप सुंदर असं तुला तुझ्या आयुष्यात मी प्रदान करणार आहे. आयुष्यात काही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. कधी स्वप्न पूर्ण होत नाहीत, कधी आपली अपेक्षा तुटते. पण कधी कधी जे मिळत नाही तेच आपल्यासाठी योग्य नसतं. आज कदाचित तुला कोणी ओळखत नाही. तुझं काम, तुझं प्रयत्न कुणालाच दिसत नाही. पण एक दिवस येईल जेव्हा लोक तुलाच उदाहरण म्हणून सांगतील. म्हणून विश्वास सोडू नकोस. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवरती विश्वास तू ठेव. कारण विश्वासच माणसाला पुढे चालण्याची शक्ती देते. जर माझ्यावर विश्वास असेल तर होय, माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे तू टाईप कर. कारण माझ्या लेकरा, प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. काल कसा गेला याचा जर विचार करत बसशील तर आजचाही दिवस तुझा तसाच जाणार आहे. पण माझ्या बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी नवीन आहे. नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. आज एक छोटा बदल उद्या मोठा फरक करून जाणार आहे. होय माझ्या लेकरा, तू तुझे कर्म करत राहा. लोकांकडे दुर्लक्ष करत राहा. लोकांचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. लोक काही ना काही बोलणारच आहेत. कधी कौतुक करतील, कधी नावे ठेवतील, कधी टीका करतील. पण जर तू प्रत्येक गोष्ट मनाला लावलीस तर तू कधीच पुढे जाऊ शकणार नाहीस. म्हणूनच तू स्वतःचा मार्ग निवड. प्रत्येक जण आपला सल्ला देईल. तुला कसं जगायचं, काय करायचं हे सगळं सांगतील. पण शेवटी निर्णय तुझाच आहे. कारण आयुष्य तुझं आहे, मार्ग तुझा आहे. म्हणून लोकांचं तू ऐकून घे, पण आपल्या सद्सद विवेक बुद्धीचा तू वापर करून स्वतःच्या आयुष्याचे निर्णय तू स्वतः घे. विश्वास ठेव. जीवनात मोठे काही मिळवायचं असेल तर धैर्य ठेवावं लागेल. कधी अपयश येईल, कधी लोक सोडून जातील. पण जो टिकून राहतो तोच शेवटी विजेता ठरतो. म्हणून आजपासून एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव बाळा. स्वतःवर विश्वास ठेवणे, धीर ठेवणे, लोकांकडे दुर्लक्ष करणे आणि पुढे चालत जाणे. कारण तुझ्या आयुष्यात अजून खूप सुंदर गोष्टी येणार आहेत. आणि जेव्हा त्या येतील तेव्हा तुला समजेल की हा संघर्ष वाया गेला नव्हता. बघ माझ्या लेकरा, मी सांगितलेल्या गोष्टी जर तू तुझ्या आयुष्यात आचरणात आणल्या तर तुझं आयुष्य आणि भविष्य उज्ज्वल होण्यापासून आता कोणीही रोखू शकणार नाही. जर आजचा हा व्हिडिओ तुला आवडला असेल आणि अजूनही तू व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर तू नक्की कर. कारण माझा आशीर्वाद सदैव तुला प्राप्त होणार आहे. हा व्हिडिओ तू न चुकता पुढे पाठवायला विसरू नकोस. कारण तू सच्चा स्वामी भक्त आहेस आणि तुझं ते परम कर्तव्य आहे. कमेंट बॉक्समध्ये लव यू गॉड असे तू टाईप कर. तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत हीच माझी प्रार्थना आहे.